मी अजिंक्य भातंब्रेकर, तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. बुलेटिनच्या सुरुवातीलाच मोठी बातमी. साकीनाका बलात्कार प्रकरणातल्या पीडित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची ही बातमी आहे. राजावाडी रुग्णालयात या पीडित महिलेवर उपचार सुरू होते. या सगळ्या बलात्काराच्या घटनेनंतर राजधानी मुंबई हादरलेली होती. या पीडित महिलेची प्रकृती चिंताजनक होती. मात्र आता जी माहिती समोर येते त्यानुसार उपचारादरम्यान या पीडित महिलेचा मृत्यू झालेला आहे. याचबद्दलची अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. स्वाती लोखंडे आपल्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या फोन लाईनवरनं. स्वाती, काय नेमकी माहिती? जी नुकतीच माहिती मिळाली त्याच्यानुसार जसं महापौर पण म्हणाला होता की पुढचे 2 मिनिट किंवा 2 तास काही होऊ शकतं आणि कदाचित हॅलो स्वाती, आपला आवाज येतोय, बोला. स्वाती यांच्याशी संपर्क कदाचित आपला तुटलाय. आपण पुन्हा एकदा त्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न करूया. मात्र आत्ताच्या घडीची ही ब्रेकिंग न्यूज आपण पाहतो आहोत. साकीनाका बलात्कार प्रकरणातल्या पीडित महिलेचा मृत्यू झाल्याची बातमी समोर येते आहे. राजावाडी रुग्णालयात या महिलेवर उपचार सुरू होते. या महिलेची प्रकृती अतिशय गंभीर होती, चिंताजनक बनलेली होती. अखेर या महिलेचा मृत्यू झाल्याचं समोर येत आहे. स्वाती लोखंडे आपल्या प्रतिनिधी पुन्हा एकदा आपल्या सोबत आहेत फोन लाईनवर. स्वाती, काय नेमकी माहिती? खरं तर या महिलेची आपल्या आयुष्याचा संघर्ष सुरू होता गेले अनेक तास तो या क्षणी संपुष्टात आलाय. हॉस्पिटल नुकताच तिचा मृत्यू झाल्याचं जाहीर केलंय. 10 तारखेला सकाळी 3 वाजता तिच्यावर अत्याचार करण्यात आले होते किंवा तशी 3 वाजता माहिती पोलिसांना मिळाली होती. आणि आपल्या हाती एक सीसीटीव्ही फुटेज लागलंय अजिंक्य, ज्याच्यामध्ये हा माणूस त्या महिलेला, हा जो आरोपी आहे त्या महिलेला ओढत जाताना, तेही नगरावस्थेत ओढत जाताना आणि तिला मारत असतानाचं दृश्य बघायला मिळते. आणि या दृश्यांवरून आपण अंदाज लावू शकतो की हा माणूसच मुळातच विकृत आहे. कारण जी या महिलेच्या, या पीडितेच्या आईच्या म्हणण्यानुसार जी 2 जण एकत्र राहत होते आणि एकत्र राहत असलेल्या आपल्या सहचारणीला किंवा आपल्या मैत्रिणीला या पद्धतीने वागवणारा माणूस हा माणूसच असू शकत नाही, हीच भावना प्रत्येकाच्या मनात आहे. कारण नुसतं रॉडने मारणं नाही तर गुप्तांगात रॉड घालून तिचा अख्खं शरीरातले अर्धे अवयव शरीराबाहेर लोंबकळत टाकणं असं कोण माणूस करू शकेल? हे मानवी कृत्य असूच शकत नाही. पण कुठे ना कुठेतरी ही महिला या परिस्थितीत जगण्याचा संघर्ष करत होती आणि तो संघर्ष साधारणतः एक 17-18 तासानंतर संपुष्टात आलाय. आणि लाईफ सपोर्टवर या महिलेला ठेवण्यात आलं होतं, पीडितेला ठेवण्यात आलं होतं. आणि काही वेळापूर्वी, साधारणतः 3 ते 4 मिनिटांपूर्वीच या महिलेचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं. डॉक्टरांनी प्रयत्न केले, 4 शस्त्रक्रिया झाली. पण डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार जसं आपण सगळ्यांनी ऐकलं की ही केस अत्यंत दुर्दैवी आहे. महाराष्ट्राच्या पूर्ण इतिहासातली अत्यंत वाईट घटना किंवा ही अशा क्रूर घटना मुंबईत घडली आहे. मुंबईतली आकडेवारी आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. पण आता महत्वाची गोष्ट की ही महिला तर गेली आहे, सीसीटीव्ही फुटेज हाती लागलाय. त्या महिलेची आई अशा अनेक त्या दोघांमधल्या व्हायलन्सला पण साक्षीदार आहे. त्यामुळे या सगळ्या प्रकरणानंतर पण या पीडितेला लवकरच न्याय मिळेल का? फास्ट ट्रॅक हा खटला चालवला जाऊन तो जो नराधम आहे त्याला वेळेत शिक्षा होणं गरजेचं आहे, तरच जरब बसू शकणार आहे. बिलकुल अजिंक्य. स्वाती, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल. आपल्या सोबत आपले प्रतिनिधी अद्वैत मेहता देखील आहेत सध्या. अद्वैत, पुरोगामी महाराष्ट्राची मान शर्मेनं खाली झुकावी असा हा सगळा प्रकार मुंबईतल्या साकीनाकामध्ये घडल्याचा आपण बघितला. आता पीडितेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची देखील बातमी समोर येते. पुण्यामध्ये देखील गेल्या काही दिवसांमध्ये असेच प्रकार घडलेले होते, महिला अत्याचाराचे प्रकार हे घडलेले होते. अद्वैत, या सगळ्याबद्दल नेमकं काय सांगता येईल? अगदी खरी गोष्ट आहे. म्हणजे निर्भयाच्या घटनेची आठवण करून देणारी घटना घडली मुंबईमध्ये. त्याच्यानंतर निर्भया कायदा पण आला. पुण्यामध्ये आपण बघतोय की अक्षरशः एकापाठोपाठ एक महिला अत्याचाराच्या, सामूहिक अत्याचाराच्या घटना घडतात. अगदी 6 वर्षाच्या मुलीला देखील सोडलं जात नाहीये. आपल्यासोबत पुण्यामधील तरुणी महिलाला पण त्यांना विचारूयात. दुर्दैवानं मृत्यू झालेला आहे मुंबईतल्या महिलेचा. अत्यंत शहारे आणणारी घटना आहे. पण काय वाटते, म्हणजे शिक्षा होत नाही, कायद्याचा बडगा नाही, पोलिसांचा धाक नाही, त्यामुळं हे सगळे मुजोर झालेत?
जी काय घटना आहे ती अत्यंत दुर्दैवी घटना आहे. तिला आमच्या सगळ्या महिलांकडून भावपूर्ण श्रद्धांजली, महाराष्ट्राच्या तमाम महिला भगिनींकडून भावपूर्ण श्रद्धांजली. मुलगी म्हणून आज खरं तर ही दुःखद घटना आहे आणि अत्यंत वाईट वाटतंय. पण आता विचार करायला गेलं तर मुली ह्या देशाचं भवितव्य आहे. जर देशाचं भवितव्य मुलींच्या हातात असेल की युवकांच्या हातात असेल तर ह्या गोष्टीचं समर्थन नक्कीच होऊ शकत नाही. ही निषेधार्थ घटना आहे. आणि कायदा व्यवस्थेचा प्रश्न उपस्थित केला तर आता तसं पाहायला गेलं तर कायदा व्यवस्थेवर पण बराचसा प्रमाणावरती जे काही आंदोलन असतील, मोर्चे असतील किंवा व्यवस्थानाला त्रास होतो बऱ्याच वेळेला, म्हणजे त्यांचा फौजफाटा कमी पडतो. तर त्या गोष्टीने अभ्यास करत असताना किंवा बोलत असताना पोलीस प्रशासन असेल यांच्यावर ताण मोठ्या प्रमाणात निर्माण होतं. मुली जर बाहेर पडत असतील तर आता मुलींनी स्वतःची सुरक्षता पण काळजी घेतली पाहिजे, स्वतःची काळजी घेतली पाहिजे, त्याच्या सेल्फ डिफेन्स करता आला पाहिजे. कुणावर अवलंबून राहण्यापेक्षा आता आपण धीड बनणं गरजेचं आहे. हा आपल्याला वाचवेल, तो आपल्याला वाचवेल, आता असं नाही होऊ शकत. आता आपण स्वतः म्हणजे जसंही म्हणाले की कायदे आहेत परंतु शिक्षाच होत नाही. अनेक वेळा प्रॉपर्टी सारखी घटना अजून शिक्षा नाही. फास्ट ट्रॅक कोर्ट वगैरे होतं परंतु प्रलंबित राहतात आणि त्यामुळं मग असं वाटतं की म्हणजे काय म्हणजे न्याय कधी होणार. अगदी बरोबर आहे तुम्ही म्हणता ते. मुळात या घटनेचा मी तीव्र निषेध करते. या ठिकाणी घडलेली घटना अतिशय निंदनीय आणि वेदनाकारक आहे. मुळात या घटना जेव्हा घडतात आणि जेव्हा फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये या चालवल्या जातात तेव्हा न्याय होतो, पण तो न्याय पूर्णत्वास जात नाही, तो तिथेच अडकला जातो. त्या आरोपीला शिक्षा जाहीर केली जाते पण त्या शिक्षेपर्यंत तो पोहोचत नाही आणि ह्याच गोष्टींचा फायदा हा समाजातल्या विकृत लोक घेतात आणि त्यामुळे ह्या घटनांमध्ये वाढ होते. त्यासाठी कायद्यात अजून बदल करून कडक कायदे करून तात्काळ शिक्षा केली गेली पाहिजे असं मी या पद्धतीने मांडते. शक्ती कायदा आणला जाईल अगदी महिन्याच्या आत 30 दिवसात शिक्षा होईल असं वाटतं. पण तुला अजून काय वाटतं, एक तरुणी आहेस तू, आज तू बाहेर पडतेस अभ्यासासाठी, कामासाठी, नोकरीसाठी, तुला सुरक्षित वाटतं? सुरक्षित असं नाही, पण आपण नेहमीच पोलिसांवर बोट दाखवतो तर तसं केल्यापेक्षा आपण आपली स्वतःची काळजी घेतली पाहिजे. उदाहरणार्थ आता आपण ज्या रिक्षाने जातो त्या रिक्षाचा नंबर, त्याच्यानंतर जिथं ज्या ठिकाणी जातो तिथं पोहोचल्यावर घरातल्यांना फोन, निघताना फोन, असं केलं तर आपण पण सेफ राहू, घरातल्यांना पण काळजी नाही. बरं, हे झालं तरुण पद्धती. तो अनेक अशा अगदी 6 वर्षाच्या बालिकांना पण सोडलं जात नाही. त्यामुळं हे ठीक आहे जे सुशिक्षित वगैरे महिला आहेत. अनेक अशा लहान मुली असतील किंवा अशिक्षित महिला असतील त्या पण अत्याचाराच्या बळी पडतात. हो, नक्कीच अत्याचाराला बळी पडतात. कारण समाजामध्ये मला सांगा की ही जी विकृती आहे, जसं निर्भयाच्या घटनेत बघितलं दिल्लीमध्ये किंवा या घटनेमध्ये सुद्धा अगदी रॉड वगैरे घालण्यात येते. त्यामुळे कुठंतरी असं वाटतं की हे जी मुलं आहेत किंवा पुरुष आहेत त्यांच्यासुद्धा अपब्रिंगिंगमध्ये पण प्रॉब्लेम आहे. त्यामुळे एक कुटुंबाची, समाजाची पण जबाबदारी आहे. या सगळ्या मुलग्यांना पण नीट वाढवलं पाहिजे. सोशल मीडियाचा ट्रेंड फार वाढत चाललाय. त्याच्यात अश्लील व्हिडिओ बघण्याचा एक क्रेज तरुणांमध्ये निर्माण झाले. लेट नाईटपर्यंत काहीतरी व्हिडिओ बघत बसायचे, त्यामुळे एक विकृत मुलगा तयार व्हायला लागला. पण आई वडिलांचं लक्ष नाही, तर आई वडिलांनी त्याच्यावर लक्ष देणं तितकंच गरजेचं आहे. आपण पुन्हा एका घटकाला हे दोषित नाही धरू शकत. तुमच्या घरातूनच त्याची सुरुवात, तर तुमचा मुलगा काय करतो हे जर तुम्हाला आई वडिलांना माहित नसेल तर ही निश्चित चुकीची बाब आहे. आता ह्या पुण्यातल्या घटना असतील, मुंबईतल्या घटना, ह्या दुर्दैवी घटना आणि ते वेदनादायक घटना आहे. आम्ही आता अशी मागणी करत आहोत युवती सेनेमार्फत, या काय गोष्टी घडत आहेत ह्यांना आता पुण्यातल्या जर 17-13 लोकांना अटक एका केसमध्ये होत असेल तर यांना निश्चितच कठोरात कठोर शिक्षा केली गेली पाहिजे. पुन्हा एकाचा वापर होऊन ही गोष्ट होत असत आहे, ह्याच्यामध्ये खूप मोठी रॅकेट असण्याची शक्यता आहे. कठोर असले पाहिजे, लवकरात लवकर व्हायला पाहिजे. बडी कॉप सारखी योजना आहे, दामिनी स्क्वॉड सारखी योजना आहे असं पोलिसांकडून सांगितलं जातं किंवा, पण त्या थंडावल्यासारखं दिसतंय. तुम्हाला काय वाटतं की म्हणजे सेल्फ डिफेन्स, स्वसंरक्षण हा एक भाग आहे, अजून काय केलं पाहिजे? निश्चितच या ज्या काही दामिनी किंवा बाकीच्या काही यंत्रणा, संलग्न यंत्रणा आहेत त्या आता थोड्या थंडावलेल्या आहेत. तेवढं काम आणि तेवढी जबाबदारी दिसत नाही आहे. तर मी यामार्फत असं सांगू इच्छिते की ज्या काही महिला स्वयंसेवी संघटना आहेत की ज्या महिलांसाठी आक्रमकपणे काम करतात त्यांनी आता खऱ्या अर्थानं बाहेर येणं गरजेचं आहे. महिलांसाठी काम केलं जाणं गरजेचं आहे. जिथे अशा काही अत्याचाराच्या घटना घडतात तेव्हा तिथं महिलांनी उभं राहिलं पाहिजे आणि तिथे त्यांनी त्यांची ताकद दाखवून दिली पाहिजे आणि विरोध कसा करायचा आणि याबाबतचा न्याय कसा मिळवून घ्यायचा हे आता महिलांनी स्वतःच्या पायावर उभं राहून दाखवलं पाहिजे. तू सांग, वेगवेगळे मतं येत आहेत की फास्ट ट्रॅक कोर्ट असं तर खरोखर फास्ट ट्रॅक कोर्ट आहे का, कायदा खरोखर आहे का, किंवा सेल्फ डिफेन्स सगळ्यांना जमेल का?
सेल्फ डिफेन्स जमेल, पण ज्या गावाकडनं मुली येतात त्यांना तेवढं डिफेन्स करता येईल असं तर वाटत नाही. पण त्याच्यासाठी आपण शिबिरं वगैरे घेतली पाहिजे. आणि अजून एक आहे की फक्त मुलींचीच चुकी असते असं नाही. मुलं 18-19 वर्षाच्या मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकून वगैरे बाहेर नेऊन त्यांच्यावर बलात्कार करतात. वेगवेगळे चाळे आपण बघतच असतो. तर मुलींनी पण थोडीशी काळजी घेतली पाहिजे की आपण ह्या सगळ्या अट्रॅक्शनपासून लांब राहायला पाहिजे. मग मुलींच्या बाबतीत पण ह्या गोष्टी नाही होणार. बरोबर. आणि दुसरी गोष्ट, राजकीय पक्षांच्या संबंधित ज्या काही संघटना असतात त्यांनी सुद्धा एकत्र आलं पाहिजे का? बऱ्याच वेळा असं दिसतं की आपण याचं देखील राजकारण होतं, शेवटी कोण सत्तेमध्ये आहे कोण विरोधामध्ये आहे. खरं तर हा जो सगळा मुद्दा आहे तो या सगळ्या राजकारणाच्या पलीकडचा आहे. राजकारण सोडून द्या, स्त्री ही जगाची जननी आहे, ती माता आहे पहिली तर, तिच्याशिवाय काहीच नाही. महिलांच्या ज्यावेळेस अत्याचाराच्या गोष्टी उघडकीस येतात आणि त्या समोर येतात, ह्या आपण थांबवायला खूप वेळ जाणार आहे. पण आत्ता एकत्र येऊन सर्व पक्षीय संघटनांनी, एनजीओनी लढा देणं खूप गरजेचं आहे. तुम्ही जोपर्यंत लढा देत नाही, त्या गोष्टीवर भांडत नाही, तोपर्यंत ह्या गोष्टी चालत नाही. जोपर्यंत महिला कार्यकर्ते एकत्र येत नाही सर्व पक्षीय, आणि जोपर्यंत त्या नराधमांच्या गळी पडत नाही, म्हणजे त्यांना न्याय शिक्षा भेटण्यासाठी गळी पडत नाही, तोपर्यंत हे थांबणं मुश्किल आहे. त्यामुळे एकजूट दाखवणं खूप गरजेचं आहे आता. त्यामुळं आपण बघितलं तर कायद्याचा बडगा एकीकडे आहे, पोलिसांचा धाक एकीकडे आहे, पण आता मुलींनी सुद्धा एकीकडे काळजी घेतली पाहिजे, दुसरीकडे स्वसंरक्षण जे आहे पोलिसांवरती विसंबून राहता कामा नये. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे समाजातले सगळे जे घटक आहेत त्यांनी सगळ्यांनी विसरून अशा मुद्द्यावरती एकजूट दाखवली पाहिजे. आणि खरोखर दामिनी स्क्वॉड असेल, बडी कॉप असेल, अशा वेगवेगळ्या उपाययोजना आहेत, पण त्याची अंमलबजावणी होते का? फास्ट ट्रॅक कोर्ट आहे ते खरोखर फास्ट ट्रॅक आहे का? कोपरडासारखी घटना असेल किंवा इतर अनेक घटना असतील, शिक्षा होते परंतु त्या शिक्षेची अंमलबजावणी जी आहे ती होत नाही. आणि त्यामुळे सुद्धा नराधमांचं फावतं. त्यामुळे असे अनेक मुद्दे जे आहेत ते या सगळ्या पुण्यातल्या तरुणींनी किंवा महिलांनी मांडलेले आहेत. अद्वैत, धन्यवाद. आपण ही जी माहिती दिली त्याबद्दल आणि या सगळ्या महिलांच्या, मुलींच्या प्रतिक्रिया पोहोचवल्या त्याबद्दल. पीडितेवर मुंबईच्या राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू होते आणि ही घटना खूपच वेदनादायी असल्याची प्रतिक्रिया महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिलेली आहे. पीडितेच्या प्रकृतीची त्यांनी विचारपूस देखील केलेली होती. त्यानंतर पीडितेची प्रकृती गंभीर असल्याचंही त्यांनी सांगितलेलं होतं. आणि मगाशी आपल्याला जी माहिती मिळाली, ज्या पद्धतीची बातमी आली समोर, या माहितीनुसार पीडित महिलेचा त्यानंतर मृत्यू झालेला होता. किशोरी पेडणेकर यांनी राजावाडी रुग्णालयात जात पीडितेच्या प्रकृतीविषयीची चौकशी केलेली होती, डॉक्टरांकडनं सगळी माहिती घेतलेली होती. त्यानंतर माध्यमांशी बोलताना या पीडित महिलेच्या प्रकृतीविषयीची पूर्ण माहिती त्यांनी दिलेली होती. पीडित महिलेची प्रकृती ही खूपच चिंताजनक आहे, काहीही घडू शकतं. पीडित महिला अत्यवस्थ असल्याचं महापौरांनी सांगितलेलं होतं. आणि त्यानंतर काही वेळातच ही दुर्दैवी बातमी देखील समोर आली. पीडित महिलेचा मृत्यू झाल्याची ही बातमी त्यानंतर समोर आलेली होती. या खळबळजनक आणि धक्कादायक घटनेनंतर आता फक्त मुंबईच नाही तर संपूर्ण राज्य आता हादरून गेलेलं आहे. आणि खरोखरच पुरोगामी म्हटल्या जाणाऱ्या महाराष्ट्राची मान या सगळ्या घटनेनंतर आता शर्मेनं खाली गेलेली आहे. साकेनाका महिला बलात्कार प्रकरणामध्ये आता या पीडित महिलेचा मृत्यू झालेला आहे. उपचार सुरू होते या महिलेवर. मुंबईतल्या राजावाडी रुग्णालयामध्ये या महिलेला उपचारांसाठी दाखल करण्यात आलेलं होतं. रक्तस्राव खूप झालेला होता. पीडित महिलेची प्रकृती खूपच गंभीर बनलेली होती आणि काही वेळापूर्वी या महिलेचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांकडून देखील अधिकृतरित्या जाहीर करण्यात आलं. नंतर तिचं नातेवाईक कोण आहेत का म्हणून जेव्हा विचारणा केली मी, त्यावेळेला तिची आई ती एकटीच तिथे आहे. तिच्याशी बोलल्यानंतर म्हणजे त्यांनी असं सांगितलं, तिच्या आईने सांगितलं की गेली 10-12 वर्ष ती त्या जो इसम टेम्पोजवळच सापडला त्याच्याबरोबर ती राहत होती. अर्थातच त्यांच्यामध्ये भांडणही चालू होतं म्हणून कुठल्या तरी व्यक्तीला ते कळलं म्हणून त्यांनी पोलिसांना कॉल दिला. पोलिसांना कॉल दिल्यानंतर ती टेम्पोमध्ये अतिशय वाईट अवस्थेत पोलिसांना मिळाली. इथे आणल्यानंतर आमच्या डॉक्टरांनी तिचं ब्लड खूप लॉस झालेलं होतं, म्हणजे रक्तस्राव खूपच होता. प्रायव्हेट पार्ट तिचा एकदम म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना खूपच वाईट अवस्थेत होता. काही आतडीसुद्धा
बाहेर आलेलं होतं. त्याच्यानंतर आतमध्ये रक्तस्राव होता. अर्थातच ती सांगण्याच्या आजही, तेव्हाही नव्हती, कालच्या ह्याच्यात आणि आजही. मग जो पकडला गेले त्याच्यावरती पोलीस नक्कीच हे करतात. आणि मुंबई पोलीस नेहमीच हे सगळ्या गुन्ह्यांमध्ये त्याचा शोध वगैरे लावून, पण हा तर लगेच हातोहात मिळाल्यामुळे ते थोडंसं पोलिसांना पटकन माहिती कळल्यामुळे तेही गेले. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी कोरोना काळात आम आदमी पार्टीनं कशा प्रकारे काम केलं हे सांगितलेलं आहे. केजरीवाल यांना पत्रकार परिषद घेत त्यांनी आपच्या सर्व कार्यकर्त्यांचं त्यांनी केलेल्या कामगिरीबद्दल, त्यांच्या कार्याबद्दल त्यांचं कौतुक केलंय. शुरू में प्लाज्मा थेरेपी आई थी. प्लाज्मा थेरेपी दिल्ली में पहली बार इस्तेमाल की गई. प्लाज्मा बैंक, दुनिया का पहला प्लाज्मा बैंक दिल्ली में खोला गया ILBS में, और फिर दूसरा प्लाज्मा बैंक भी दिल्ली में खोला गया LNJP हॉस्पिटल में. दिल्ली ने होम आइसोलेशन की टेक्निक पूरी दुनिया को दी. कोरोना की वजह से कोरोना पे काम करते हुए डॉक्टर्स, नर्सेज, पैरामेडिक स्टाफ, कोरोना वॉरियर्स, अगर कोई शहीद हुए तो उनके परिवार को 1-1 करोड़ रुपए की सहायता राशि दी गई. इस तरह से कई सारे प्रयास थे जो दिल्ली में आपकी सरकार ने पहली बार किए, जिनकी चारों तरफ सराहना हुई है. हम सब लोगों ने मिलकर कोरोना पे काबू पाया, और मैं भगवान से उम्मीद करता हूं कि आने वाले समय में अब कोरोना दोबारा ना हो. तीसरी वेव कहा जा रहा है, लेकिन मैं उम्मीद करता हूं कि तीसरी वेव ना आए. आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. जाता जाता महत्त्वाचं आवाहन, कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन करा. घराबाहेर पडताना मास्क लावायला विसरू नका. सोशल डिस्टन्सिंग पाळा आणि सोबतच सॅनिटायझरनं हात वारंवार स्वच्छ करत राहा. बघत रहा न्यूज 18 लोकमत.